आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। काल रात्री सांगोल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतली आहे। काल रात्री सांगोल्यामधल्या विराट सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली। तर दुसरीकडे भाजप, शेकाप, राष्ट्रवादी आणि सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरही धाडी टाकण्यात आल्यात। एलसीबी पथक, निवडणूक भरारी पथकाने कार्यालयांची तपासणी केली आहे। तर सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकलेला आहे। सांगोल्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधला वाद गेल्या काही दिवसांपासून कमालीचा ताणला गेलेला आहे किंवा पेटलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता खळबळ निर्माण झाली आहे। सांगोल्यात शहाजी बापूंच्या कार्यालयावर रात्री छापा टाकण्यात आला। शहाजी बापूंची सभा पार पडली आणि त्यानंतर लगेचच हे छापे टाकण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर भाजप कार्यालयावरही छापे टाकण्यात आलेले आहेत। भरारी पथकाने भाजप कार्यालयाची देखील कसून तपासणी केलेली आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी आणि त्यासोबतच सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरही भरारी पथकाने छापा टाकलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।